हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आमच्या देवघराची केलेली स्थापना. परंतु त्याआधी आपण बघूया ते देवघर कसं बनवलं गेलं. देवघरासाठी सागवन कोरीवकाम जे लागणार होतं ते बाहेरून आम्ही आधी ऑर्डर केलेलं होतं. ते आणलं गेलं आणि त्यानंतर इथे पॉलिश चालू झाली. आता मला असं वाटलेलं की ही पॉलिश लगेच होईल, पण त्या पॉलिशने इतका वेळ घेतला की त्याचे इतके लेयर्स होते की बघून बघून मलाही कंटाळा आला होता. कारण की आमचं घरचं सगळं काम झालं होतं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं होईल, कलर वगैरे लावलं असेल, थोडाफार पॉलिश करतील आणि होईल की काय. परंतु ही डिको पॉलिश म्हणतात, तिला इतका वेळ जातो. आधी ते घासतात, कलर लावतात, पुन्हा फिनिशिंग येण्यासाठी पुन्हा घासतात आणि मग ते प्लेन दिसण्यासाठी कुठे खडपडीत असेल तिथे ते काय डागडुजी करतात आणि मग पुन्हा हे असं भरतात. काय नाव आहे ते मला पण नाही माहिती त्याचं. आणि मग पुन्हा घासतात, सुकट ठेवतात, घासतात, सुकट ठेवतात, घासतात. ही प्रोसिजर गेली 5-6 दिवस बघून बघून मी अक्षरशः कंटाळली होती. कारण त्याचा पसाराही खूप होतो, डस्ट पडते सगळीकडे. ती देव्हाऱ्याला आणि डोअर्स होते ना बेडरूमच्या आणि हॉलची, त्याला लावली ती डिक्को पॉलिश. त्याच्यामुळे घरभर त्या वस्तूचा घासपूसचा आवाज आणि ती डस्ट उडायची. तर आम्ही 3 महिने तर आम्ही त्या डस्टमध्येच काढले आणि पुन्हा मग काही घर आवरल्यानंतर पुन्हा ही डस्ट चालू झाली आणि खूप बारीक काम होतं. त्याच्यामुळे बघून बघून मलाही कंटाळा येत होता. 5-6 दिवस तेच सारखं. ह्या स्प्रेचाही खूप डार्क वास यायचा आणि त्या मशीनचा पण खूप असा आवाज असायचा. आधी पॉलिश लगेच होते, पण हे डिको पॉलिशला खूप वेळ जातो. डोअरला सुद्धा आम्ही लावून घेतली आहे बाहेर आणि इकडे. आणि लोकांनी आधीच हा बॉक्स बनवला होता आणि त्यावर हे सागवण, कारण देवघराला सागवण थोडंफार लाकूड असलं पाहिजे, त्याच्यामुळे ती सागवण कमान लावली होती आम्ही इथे. बघू शकता इथे पसारा. त्याच दिवशी लाईटवाले पण आलेले, त्यांनी काही लॅम्प वगैरे लावले होते. आणि हे त्याच्यानंतर आम्ही इथे वॉलपेपर बसवून घेतलेलं, जे की आपण सिलेक्ट करून घ्यायचं आधी वॉलपेपर आणि मग ते स्टिक करतात. आज घरात गणपती बाप्पा येणार, त्याच्यामुळे गणपती बाप्पासाठी आवडतं नैवेद्य बनवलं मोदकाचं. मी मनापासून गणपती बाप्पा खूप मानते, त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती की अशी मोठी एक मूर्ती आपल्या देवघरात गणपती बाप्पाची असावी. तर आज ती माझी इच्छा पूर्ण होणार होती. आधीचा देव्हाराही आमचा छान होता, सागवण होता आणि कोरीवकाम वगैरे केलेलं त्याच्यावर होतं. परंतु ते आधी बेडरूममध्ये होतं, तर मला हॉलमध्ये बसवायचा होता. पण हॉलमध्ये मग हा कॉम्पॅक्ट बनवून घेतला. काही दिवसानंतर थोडा चेंज पण हवाच. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे पूर्वेला आणि हॉलमध्ये असलेलं बेस्ट, शक्यतो बेडरूममध्ये नसावं. मीही इतकं काही मानत नाही, कारण पहिले आपण 2 खोलीच्या रूममध्ये राहत होतो, तेव्हा बेडरूम, हॉल, किचन सगळं एकत्रच असायचं. आता खूप वास्तुशास्त्रानुसार हे असंच पाहिजे, ते त्याच दिशेला पाहिजे, ही वस्तू तिथेच पाहिजे, असं मला तरी काही वाटत नाही. जशी जागा असेल त्यानुसार केलं तरीही बेस्ट. फक्त क्लीन ठेवा एवढंच म्हणेल. आमचं संकष्टीला चाललेलं की देवाची मूर्ती आपण स्थापित करूयात, पण नंतर ऐकलं की कुठलीही नवीन मूर्तीची स्थापना आपल्याला करायची असेल तर ती शक्यतो गुरुवारी करायची. मग आम्ही चतुर्थीचं थोडं मागे घेतलं आणि मग गुरुवारी करायचं ठरवलं. मग सकाळीच मी इथे मोदकांची तयारी चालू केलेली. मोदक वगैरे छान असे मोदक बनवून घेतले, पूजेचीही तयारी करून घेतली आणि दोघींना स्कूल होतं. म्हटलं आधी या दोघींच्या स्कूलचं पहिलं करूयात आणि मग निवांत मग दोघंजणं आपण पूजा करून घेऊयात. वाफा निघणारे असे मोदक बघायला खूप आवडतात आणि खरंच मोदक पण खूप छान झाले होते. आणि इथे दोघींना मी नाश्ता बनवला होता, सोबतच मोदकाची तयारी चालू होती. आणि हे वाफवलेले मोदक खूप छान टेस्टी झाले होते. दोघींनी पण भरभरून मोदक असे खाल्ले ते आणि त्यांना कंट्रोल होत नव्हतं. मग दिला शेवटी दोघींना पण एक नैवेद्य साईडला केला आणि मग दोघींना एक एक मोदक खाण्यासाठी दिला आणि टिफिनला पण दिलं. तसं टिफिन ते उशिरा खातात. ते मस्त गणपती बाप्पांचं मी ताट भरायला घेतलेलं मोदकांचं, जे की गणपती बाप्पाचं आवडतं मोदक. मंत्र वगैरे इतके तर पाठांतर नाही आमचंही. मग आम्ही टी व्हीलाच इथे काही मंत्र स्तोत्र लावले आणि मग त्यानुसार आम्ही दोघांनी पूजेला सुरुवात केली. मी ते सगळी त्यांची बेसिक तयारी करून ठेवली आणि
देवघरामध्ये नवीन मूर्ती बसवायची तर तिची प्राणप्रतिष्ठा ही केलीच पाहिजे. पूर्ण विधी तर माहिती नाही आहे आम्हाला, आम्ही ही बघूनच करतो आहे. आमच्याकडूनही चुका घडल्या असतील काही, पण आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही केलं इथे. तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापनेची पूजा इथे पहिल्यांदा आम्ही केली. मुळात श्रद्धा असणं हे महत्त्वाचं आहे आणि गणपती हे आपले आराध्य दैवत आहेत. त्याच्यामुळे माझी तर खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पांवर. त्यामुळे आज मी खूप खुश होती, ज्या देवाची आपण मनापासून भक्ती करतो ते गणपती बाप्पा आज आपल्या घरात विराजमान झाले होते. आणि कसं होतं, चारी रूमच्या अगदी सेंटरला पडतं, त्याच्यामुळे आपण सहजच बाहेर पडतानाही दर्शन घेऊन बाहेर पडू शकतो किंवा आल्यानंतरही आपलं दर्शन होतं आणि कुठल्याही रूमच्या अगदी मधोमध आहे. त्याच्यामुळे ही जागा अगदी सोयीस्कर पडते आता. आणि मला देवघर समोर का आवडतं सांगू का? कारण की देवासमोर तो दिवा जळता असतो तो, आणि ते देवासमोर वाहिलेली फुलं आणि त्या लाईटचा उजेड ते पाहिलं ना की अगदी मनाला प्रसन्न वाटतं आणि त्याच्यामुळे ना आपल्याला एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत राहते. त्याच्यामुळे मला देवघर असं समोर असलं की खूप आवडतं. आत्ताच्या बऱ्याचशा न्यू देवघरला अशा प्रकारची जाळी डिझाईन केली जाते. ती मी बनवली नाही, कारण काय होतं, क्लिनिंगला प्रॉब्लेम होतो. हे प्लेन ठेवल्यामुळे मला पटकन एखादा कपडा फिरवला की ते क्लीन होऊन जाईल. जाळीच्या डिझाईनमध्ये काय होतं, डस्ट ही खूप अडकून राहते आणि त्याच्यामुळे ते क्लिनिंगला किचकट असं होऊन जातं क्लिनिंगसाठी ते. त्याच्यामुळे मी प्लेनमध्येच बनवून घेतलं आणि इथे पायऱ्यांवर वेल्वेट पेपर बसवून घेतला आणि त्या वेल्वेट पेपरला खराब होऊ नये म्हणून एक ग्लास फिक्स केली, जेणेकरून अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि क्लिनिंगला पण ते इझी जातं. तुम्ही कपडा असा फिरवलात तरी ते क्लीन होऊन जातं. दरवेळेस पुन्हा तो कपडा काढणे, पुन्हा तो ठेवणे, त्यापेक्षा ग्लास फिक्स केलेली बेटर वाटतं. आणि ज्या प्लेसवर गणपती बाप्पा बसले त्यांच्या मागे पाट बनवला, जेणेकरून तो भाग हायलाईट केला गेला आणि त्यावर आम्ही लोटसचे पिक्चर स्टिक केलेत आणि त्याच्याच बॅकग्राऊंडला अशी स्ट्रीप लाईट लावून दिली आहे, त्याच्याकडून अजूनच ते तेजस्वी दिसलं जाईल. यात माझी एक मिस्टेक झाली, ती म्हणजे मला मूर्ती मोठी घ्यायची होती, तर मी वरची पायरी ही थोडी मोठी बनवायला पाहिजे होती, जी मी लहान बनवली. त्याच्यामुळे मला मूर्ती सिलेक्शनला थोडा प्रॉब्लेम झाला. जी मला मूर्ती आवडायची तिचा पाट असायचा मोठा आणि पाट मोठा माझ्या छोट्या पायरीवर काय ॲडजस्ट होणार नाही. त्याच्यामुळे मग मला ज्या साईजमध्ये पाट अवेलेबल होता त्या साईजची मूर्ती मला चॉईसला घ्यावी लागली. तुम्हाला जर बनवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ज्या पद्धतीची मूर्ती बसवायची त्या साईजची पायरी करून घ्या. छान होते. बाकीचं टाकून दिला मम्मी, खरंच बाकीचं मी टाकून दिलं. कसं वाटतंय बाप्पा? मस्त आहे. बनवलं. हे घे. हा ना. नाटक करते ना ही. ते नाटक करते ना, म्हटलं खरंच. आणि मम्मी मोदक काय भारी बनवलेले, मला एवढं आवडलं. असं वाटतं तीनच खाऊन टाकू. खा ना, आता घरी आलं काय दादा तू स्कूल मध्ये रक्त येत होता. डोळी झाली आता दात. मस्त असं वाटतं ना, मंदिर एक मंदिर. आम्ही मस्त जेवण वाटवलंय. स्वामी पण मस्त आहे, मध्ये ठेवलेत. हा उंदीर आला का मोदक खाणारा? खा, खायचंय का? खा. कधी ठेवलेत? सकाळी खा ना, नीट खा बाबू, हँडवॉश केलेत ना. दात पडायला आल्यामुळे तिला मोदक खायला त्रास होत होता. ड्रॉवर आणि पायऱ्यांच्या मध्ये असा पाट बनवून घेतलेला आहे. जेव्हा आपल्याला कुठली पूजा करायची असेल, नैवेद्य ठेवायचं असेल, आता इथे दीप अमावस्या होती तेव्हा मी ती दिवांची आरास केलेली, म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते ओपन करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा क्लोज करू शकतो. यावर्षीची दीप अमावस्या आहे ना, मला खूप महत्त्वाची वाटत होती. मी दरवर्षी ओवाळते दोघींना, पण ह्यावेळेस मला मनापासून करायची होती, कारण ग्रीशाचं एक झालं की एक काही ना काही चालूच असतं. तर मुलांच्या आपण सुखासाठी ही दीप अमावस्येला त्यांना ओवाळणी वगैरे करतो. तर त्या दिवशी मी खूप मनापासून ती केली होती की सुख शांती समृद्धी लाभू दे, कारण का तिचं एक झालं की एक काही ना काही चालूच असतं. आता दात पण खूप सारे पडलेत, वयावर तिच्या पडणारच ते, पण तरी पण कधी डोकंच दुखणार, कधी सर्दीच होणार, असं काही ना काही ग्रीशूचं चालूच असतं.
आरोग्यम धनसंपदा लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना होती त्या दिवसाची माझी. तर माझं देवघर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक आमच्या देवघरासाठी करायचं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय.